नमस्कार मित्रांनो, वक्फ बोर्डाचा कायदा पास केला आणि मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरू झाला. खरं तर हा गदारोळ मुस्लिम समाजाच्या भल्यासाठी मुळीच नाही, तर मुस्लिम समाज आहे त्या ठिकाणी राहावा, तो अधिकाधिक मागासलेला राहावा, त्याची फारशी प्रगती होऊ नये, त्यांनी फारसं शिक्षण घेऊ नये आणि त्यांनी मोठमोठ्या नोकऱ्याही पत्करू नये, फक्त त्यांनी आम्हाला मतदान करावं, हा सगळा विचार करून वक्फ बोर्डाच्या विरोधात रोज मोर्चे काढण्यात येत आहेत, रोज संप करण्यात येत आहे. आणि काँग्रेसपासून तर डाव्यापर्यंत ममता ते अखिलेश यादव, पप्पू यादव, चंद्रशेखर रावण हे रोज वक्फ बोर्डचा जो कायदा पास केला त्याच्या विरोधात बोलत आहेत की गरिबांचं यामुळे कल्याण होणार नाही, मुसलमानांचं यामुळे भलं होणार नाही, मुसलमान अधिकच गरीब होईल, त्यांच्या मस्जिदीवर नियंत्रण आणलं जाईल, त्यांचे दर्गे, त्यांचे कब्रस्तान नष्ट होतील आणि एकूणच मुसलमानांचे प्रचंड हाल होतील, अशा पद्धतीची मांडणी करून हे लोक दररोज भारत सरकारला आणि म्हणजेच केंद्र सरकारला शिव्या देत आहे. खरं तर मुसलमान समाजाची प्रगती व्हावी, या वक्फ बोर्डातून जर चांगल्या गोष्टी निघत असतील त्याचा फायदा गरीब मुसलमानांना होईल असं जरी केंद्र सरकारतले मंत्री म्हणत असतील, पण तरीही तुम्हीसुद्धा त्याचा नीट अभ्यास करून जर तो कायदा योग्य असेल, त्याच्यात सुधारणा करण्याची गरज असेल तर मग तुमचा विरोध काय? विरोध फक्त मतं आपल्याला मिळावी, मुसलमानांनी खुश व्हावं आणि आपल्याला मतं द्यावी एवढ्यासाठी हे सगळं चालू आहे. मग त्याच्यात मुसलमानांचं नुकसान झालं तरी चालेल, यांना त्याच्याशी काही देणे घेणे नाही, यांना फक्त मतं हवी आहेत. तेव्हा मित्रहो, नीट विचार करा. वक्फ बोर्डाचा कायदा पास केल्यानंतर जर एवढा गदारोळ या देशातले 20 कोटी म्हणणारे मुसलमान रोज करत असतील आणि त्यांना स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणारे समाज पक्ष मदत करत असतील, तर जर काही कट्टरवादी हिंदू आणि स्वाभिमानी भारतीय लोकांना असं वाटतं की हा देश पूर्वीसारखा अखंड भारत व्हावा, तर जर अखंड भारत झाला तर तुमच्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. भारतातले 20 कोटी मुसलमान, पाकिस्तानातले 25 कोटी मुसलमान, बांगलादेशचे 20 कोटी मुसलमान, अफगाणिस्तानचे 5 कोटी मुसलमान, असे होतात 50 कोटी आणि ह्या देशातली 20 कोटी. जर 70 कोटी मुसलमान एकत्र आले तर मग काँग्रेस, डावे, ममता, अखिलेश हे तर रोज मोर्चे काढतील, पण एक वेळ असंही यांच्या मतासाठी मुसलमानांच्या मतासाठी एक वेळ BJPला सुद्धा माघार घ्यावं लागेल आणि हा समाज जे सांगेल त्या पद्धतीने वागावं लागेल. या समाजाने जे हो म्हटलं त्याला होकार द्यावा लागेल आणि त्यांच्या ज्या ज्या काही मागण्या असतील मग उद्या त्यांनी शरिया मागितला तरी तो द्यावा लागेल, कारण त्याशिवाय तुम्हाला हा समाज मतदान करणार नाही. आणि राजकारण करायचं असेल, सत्ता मिळवायची असेल तर मतदानाशिवाय लोकशाहीमध्ये पर्याय नसतो. तेव्हा मित्रहो, आज 100 कोटीच्या वरती हिंदू असूनही 20 कोटी मुसलमान एवढ्या मोठ्या प्रमाणात गदारोळ माजवतात, तर जेव्हा ते 70 कोटी होतील तेव्हा तुमचं आणि तुमच्या देशाचं काय होईल हे नीट बघावं लागेल. तर मित्रहो, सांगायचा मुद्दा एवढा की जर एखादा समाज प्रगत नसेल, तो गरीब असेल, त्याच्या प्रगतीला जर त्याचा धर्म, त्याच्या परंपरा अडचणी आणत असतील तर त्या बाजूला हव्याव्या. एवढ्यासाठी हिंदू धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात समाजसुधारक झाले, संत झाले आणि वेगवेगळ्या संत महंतांनी, पक्षांच्या लोकांनीसुद्धा हा समाज पुढे यावा, या समाजा परंपरा ज्या जुनाट आहेत त्या संपवाव्या यासाठी प्रयत्न केला आणि तो समाज आज मोठ्या प्रमाणात प्रगतीला आला. ह्या समाजामध्येसुद्धा सती प्रथा होती, त्यानंतर विधवा विवाह बंद होता, त्याचप्रमाणे बहुविवाहसुद्धा होता आणि बालविवाहसुद्धा होता. या सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे जाती प्रथा ही मोठ्या प्रमाणात होती, त्याला मोठ्या प्रमाणात आळा घालण्यात आला. या सगळ्या सुधारणा झाल्या म्हणून हा समाज पुढे आला.
पण ह्या सुधारणा जेव्हा मुस्लिम समाजाला लागू करण्याची वेळ येते त्याच वेळेस हे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणारे लोक जे हिंदू धर्माच्या रूढी परंपरांवर आजपर्यंत टीका करत होते ते मात्र मूग गिळून बसतात। मुसलमानांच्या कुठल्याही टीकेला, मुसलमानांच्या कुठल्याही कुप्रथेला, मुसलमानांच्या कुठल्याही धर्मविरोधी बाबीला हे बोलू शकत नाही आणि मुकाट फक्त मतांचं राजकारण करण्यासाठी गप्प बसतात। खरं तर यांनी सुद्धा हिरारीने वक्फ बोर्ड कायदा हा चांगला आहे याच्यामुळे जे श्रीमंत मुसलमान आहेत ते फक्त या वक्फचा फायदा घेतात, ते जेवणी लाटतात, ते पैसे कमवतात, ते गर्भ श्रीमंत होतात असं बोललं पाहिजे आणि गरिबांना पसमंदा मुसलमानांना काही फायदा होत नाही असं खरं सांगण्याची गरज आहे। पण ते न सांगता, कारण ते सांगितलं म्हणजे मुसलमान समाज चिडेल आणि आपल्याला मतदान देणार नाही। मग आपल्याला मतदान घ्यायचं असेल तर मुसलमान कसाही असला, तो कसाही जगत असला, त्याचे काही हाल होत असले तरी यांना काही देणं घेणे नाही। पण म्हणतात ना, काळ सुकावतो। आज ही गोष्ट मतांसाठी होत असेल, पण पुढे जेव्हा हा समाज अजून मागासेल राहील, अजून 1400 वर्षाच्या मागे पाहील आणि त्या पद्धतीने जीवन जगेल, त्याचा त्रास सगळ्या समाजाला, हिंदू धर्माला, त्याच्यानंतर ह्या देशाला होईल आणि या देशाची आजची प्रगती ही फारशी पुढे जाणार नाही आणि हा देश पुन्हा वाळवंटी असणाऱ्या देशांसारखा मागासलेला राहील हे लवकर कळून येणं गरजेचं आहे। पण आज तरी या लोकांच्या डोळ्यावर मतदानाचा एवढा प्रभाव आहे की मुस्लिम मतदान मिळवण्यासाठी हे पाहिजे त्या गोष्टी करायला तयार आहेत। हे उद्या नमाज पढायला तयार होतील, हे उद्या सुनता करायला सुद्धा तयार होतील आणि हे लोक उद्या मुसलमानसुद्धा होतील। कारण उद्धव ठाकरे जे कट्टर हिंदुत्ववादी होते, ज्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष खास हिंदुत्ववादी म्हणून उभा केला आणि बाबरी मस्जिद पाडली याचा गर्वाने अभिमान बाळगला आणि तसं बोलून दाखवलं। पण त्याचेच चिरंजीव आज उद्धव ठाकरे उठल्या सुटल्या ह्या समाजाची बाजू घेतात। बाजू घेऊ नये असं नव्हे, पण योग्य ठिकाणी जरूर सगळ्या समाजाची बाजू घ्यायला हवी, मग तो कुठल्याही समाजाचा असे ना। मुसलमान हा वाईट आहे अशातला भाग नाही, पण त्यांच्या ज्या कुप्रथा परंपरा आहेत त्या लवकर चांगल्या व्हाव्या यासाठी प्रयत्न करतात। त्यांना आहे त्या गर्तेत ठेवायचं काम हे पक्ष करतात आणि उद्धवसुद्धा त्यांच्या सोबतीला गेले आणि तीसुद्धा आज वक्फला विरोध करतात। तेव्हा काय करावं समजत नाही। जी व्यक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात एका पक्षाची प्रमुख आहे, जर त्याला देश अशा पद्धतीने चालवायचं असेल तर उद्या हे लोक सत्तेवर येऊन काय करतील यांचा भरोसा नाही। तेव्हा मित्रहो, अखंड भारत ही फक्त कल्पना आहे आणि ती कल्पनाच असावी, कारण जोपर्यंत मुस्लिम समाजामध्ये कट्टरता आहे, जोपर्यंत याच्यामध्ये कौमी नजरियाचा प्रभाव आहे आणि आपल्या धर्माकडे बघावं, आपल्या धर्माव्यतिरिक्त कुणीही श्रेष्ठ नाही, आपल्या देवाशिवाय कुणीही एक नंबर नाही, ही भावना जोपर्यंत या समाजात आहे तोपर्यंत हा समाज दुसऱ्या समाजाला नीटसं जगू देणार नाही आणि हे कधी एकत्र येणार नाही। यांचा वेगळा सुभाग कायम राहील। असे लोकांची वाढ करून ह्या देशाचं वाटोळं करू नये आणि आहे ते जे व्यवस्थित चाललं आहे ते चालू द्यावं। तेव्हा खास करून हे सगळे आजूबाजूचे देश एकत्र करून अखंड भारताचं स्वप्न पाहणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं आहे। नमस्कार।